Hello students, today we are going to see questions. These four questions, out of four questions, two are numericals and these two are the theoretical questions, exercise question. Here star marked means from exercise. Okay, what is the question? At which place on the earth's surface is the gravitational acceleration minimum and why? पृथ्वीच्या अशा कोणत्या ठिकाणी जागेवर ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे जी ची व्हॅल्यू कमीत कमी असते. जी ची व्हॅल्यू आपण सरफेस ऑफ अर्थ वरती किती घेतो? 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर घेतो. तर ही व्हॅल्यू कमीत कमी पृथ्वीवरील कोणत्या जागेवर ही व्हॅल्यू कमी असते आणि व्हाय, कारण काय कमी असायला किंवा कमी का असते त्याच्यासाठीचं कारण किंवा व्हाय इज द एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हॅव मिनिमम व्हॅल्यू ॲट दॅट प्लेस. आता खरं बघायला गेलं तर पृथ्वीचा जो शेप आहे, आता आपण अगोदर या टॉपिकच्या अगोदर तीन टॉपिक्स पाहिले छोटे छोटे. व्हेरिएशन ऑफ जी विथ अल्टिट्यूड म्हणजे उंचीनुसार जी म्हणजे एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बदलत जाते, कमी होत जाते ती जो जो वरती जावे पृथ्वीच्या सरफेस पासून, ते आपण पाहिलं. व्हेरिएशन ऑफ जी विथ अल्टिट्यूड. दुसरा प्रकार कोणता पहिला? व्हेरिएशन ऑफ जी विथ डेप्थ. डेप्थ म्हणजे काय? पृथ्वीच्या खोल, पृथ्वीच्या आतमध्ये डेप्थ, जितक्या खोलवर जाणार तसं तसं जी ची व्हॅल्यू कमी कमी होत जाते आणि ॲट द सेंटर ती 0 असते. हा दुसरा प्रकार पाहिला. तिसरा प्रकार व्हेरिएशन ऑफ जी विथ लॅटिट्यूड. लॅटिट्यूड म्हणजे काय? लॅटिट्यूड मीन्स द अँगल. तो अँगल आपण पाहिला होता, लॅटिट्यूड थिटा इज दॅट अँगल, बरोबर. मग आता हे ते तीन प्रकार पाहिले, त्याच्यावरून आपल्याला गेसिंग असं करायचंय की ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशनची व्हॅल्यू मिनिमम कुठं असते आणि मॅक्झिमम कुठं असते आणि व्हाय. बघा, दोघं प्रश्न एकमेकांना अपोजिट आहे. ॲट विच प्लेस ऑन द अर्थ सरफेस. ॲट विच प्लेस म्हणजे अशा कोणत्या जागेवर द अर्थ सरफेस इज द ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन मिनिमम, की पृथ्वीच्या सरफेसवरती ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन हे कमीत कमी असते आणि व्हाय, कारण काय. आणि दुसरा प्रश्न आहे ॲट विच प्लेस ऑन द अर्थ सरफेस इज द ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन मॅक्झिमम अँड व्हाय. आणि पृथ्वीच्या अशा कोणत्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन हे जास्त असते आणि त्याला कारण काय. तर बघा, पृथ्वीचा जो शेप आहे, हा पृथ्वीचा शेप फ्लॅट ॲट पोल्स आहे. पोल्सच्या ठिकाणी ती फ्लॅट म्हणजे सपाट आहे. आणि बल्ज ॲट इक्वेटर आहे. बल्ज ॲट इक्वेटर म्हणजे काय? फुगीर आहे इक्वेटरच्या ठिकाणी. आणि तिचा शेप हा इलिप्सॉइड आहे किंवा इलिप्टिकल शेप आहे किंवा लंबवर्तुळाकृती शेप आहे पृथ्वीच्या. आता या ठिकाणी हे नॉर्थ पोल, हा साऊथ पोल, हे पोल्स आहेत या ठिकाणी. नॉर्थ पोल, साऊथ पोल. आणि ह्या ऍक्सिसच्या अराउंड ती अशी रोटेट होत असते स्वतःभोवती, स्पिनिंग मोशन. तिला रोटेशनल मोशन ऑफ अर्थ म्हणतात, की ज्या रोटेशनल परिवलन गती म्हणजे स्वतःभोवती ह्या ऍक्सिसच्या अराउंड ती फिरते. आणि हा या ठिकाणी इक्वेटर आहे. हा इक्वेटर इक्वेटर किंवा त्याला विषुववृत्त असं म्हणतो आपण. आता पृथ्वीचा आकार हा एक्झॅक्ट स्पेरिकल नाही, म्हणजे दोघं बाजूला असा फुगीर आहे. बल्ज ॲट इक्वेटर, हा पण इक्वेटर आहे. हा इक्वेटर म्हणजे अशी लाईन की जी पृथ्वीचे दोन भाग करेल, इक्वल पार्ट्स. अशी सेंट्रल लाईन जी आहे, ऑर द प्लेन दॅट कट्स द अर्थ इनटू टू halves. Upper half is called as north hemisphere and lower half is called south hemisphere. उत्तर गोलार्ध, दक्षिण गोलार्ध. आता ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन, आता बघा मिनिमम कुठं असते पृथ्वीवर आणि का ती
मिनिमम का असते आणि जास्तीत जास्त मॅक्झिमम कुठं असते ग्रॅव्हिटी आणि वाय, त्याला कारण काय? तर बघा, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन ऑन द सरफेस ऑफ द अर्थ डिपेंड्स ऑन लॅटिट्यूड. ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन म्हणजे जी ची व्हॅल्यू ही 3 गोष्टींवर डिपेंड असते. कोणत्या कोणत्या? ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन ऑन द सरफेस ऑफ द अर्थ डिपेंड्स ऑन म्हणजे अवलंबून असते. ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशनची किंमत व्हॅल्यू ही अवलंबून असते ऑन, पहिली गोष्ट लॅटिट्यूड ऑफ द प्लेस. आता लॅटिट्यूड ऑफ द प्लेस म्हणजे काय? सपोज या ठिकाणी आपण शिकलेलो आहे, सपोज हा एक प्लेस आहे पी, या पॉइंटला प्लेस आहे, तर इथून ही जी लाईन जॉईन केली आपण फ्रॉम द सेंटर, ओ इज द सेंटर ऑफ द अर्थ से and P is the place, any place, then this angle made by this line with equator is called latitude of that place. या प्लेसचं P या प्लेसचा लॅटिट्यूड थिटा आहे. म्हणजे लाईन जॉईनिंग द सेंटर ऑफ द अर्थ टू द प्लेस मेक्स some angle with the equator. This angle is called as latitude. So, gravitational acceleration on the surface of the earth depends on latitude of the place. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, as well as rotation and shape of the earth. पृथ्वीच्या रोटेशनवर पण ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू अवलंबून असते आणि शेप ऑफ द अर्थ, आणि हा असा वेगळ्याच प्रकारचा शेप असल्यामुळे सुद्धा ग्रॅव्हिटी ही वेगवेगळी असते. बरोबर? अशा 3 गोष्टींमुळे ग्रॅव्हिटी चेंज होते. आता तुम्ही सांगणार लॅटिट्यूड नुसार कशी चेंज होते, त्याच्यासाठी आपण डेरिवेशन पाहिलं. हे डेरिवेशन होतं बघा, जी डॅश इज इक्वल टू जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर ऑफ थिटा. हे डेरिवेशन 3rd नंबरचा टॉपिक होता, व्हेरिएशन ऑफ जी विथ लॅटिट्यूड. तर या ठिकाणी जी डॅश म्हणजे इफेक्टिव्ह ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍट पॉइंट पी, ही जी डॅश असते, आणि जी ही ऍव्हरेज व्हॅल्यू असते. आता आर म्हणजे काय? ऍव्हरेज रेडियस ऑफ अर्थ. ओमेगा म्हणजे काय? स्पिनिंग अँग्युलर व्हेलॉसिटी, स्पिनिंग स्पीड किंवा अँग्युलर व्हेलॉसिटी. अँड थिटा हा लॅटिट्यूड आहे. ओके. तर इक्वेटरला, इक्वेटर म्हणजे कुठं? या लाईनीवर. ही लाईन अशी गोल पाठीमागे पण आहे, अशी हॉरिझॉन्टल लाईन आहे ज्या अर्थला अशी कव्हर करते. तर ऍट इक्वेटर, इक्वेटरवर लॅटिट्यूड थिटा हा 0 असतो. म्हणजे काय? ऍट इक्वेटर म्हणजे हे प्लेस जर आपण इथं न घेता इथं घेतलं, ऍट इक्वेटर हा प्लेस आपण इक्वेटरवर घेतलं, तर हा अँगल असेल का? नसेलच. नसेल म्हणजे थिटा किती असेल? 0 असेल. ऍट इक्वेटर म्हणजे इक्वेटरच्या ठिकाणी लॅटिट्यूड काय असतो? अँगल नसतो, म्हणजे 0 असतो. आणि कॉस ऑफ थिटा म्हणजेच कॉस ऑफ 0 ची व्हॅल्यू किती असते? 1. मग या ठिकाणी कॉस थिटा 1 असेल तर 1 स्क्वेअर, कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय? 1 इंटू आर ओमेगा स्क्वेअर, आर ओमेगा स्क्वेअर. जी जसाच्या तसा, जी डॅश जसाच्या तसा. तर जी डॅश म्हणजेच ग्रॅव्हिटी ऍट इक्वेटोरियल पॉइंट. मग ह्या आर ओमेगा स्क्वेअरला इकडे आणलं, तो प्लस होईल, आणि या जी डॅशला तिकडे नेलं, तो मायनस होईल. जी मायनस जी डॅश. आता ग्रॅव्हिटी ऍट इक्वेटर, ई फॉर इक्वेटर, याला ई लावला नाही, हे जनरल आहे. हे इक्वेशन जनरल आहे, त्याचा यूज आपण इक्वेटर नंतर पोलर ह्या ठिकाणी आपण त्याचा वापर करू शकतो. तर बघा, जी याला तिकडे मायनस केलं तर जी मायनस जी डॅश बरोबर इज इक्वल टू हा आर ओमेगा स्क्वेअर प्लस होईल. लिहिलं फक्त इकडे जी मायनस जी डॅश इज इक्वल टू आर ओमेगा स्क्वेअर. आता एवढ्या फॅक्टर म्हणजे ह्या जी मधून ह्या फॅक्टर इतकं व्हॅल्यू कमी झाल्यामुळे जी ची व्हॅल्यू किती असते? स्मॉल जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ 9.8. त्या 9.8 मधून ही एवढी व्हॅल्यू मायनस होऊन जे शिल्लक राहील ती असेल जी डॅश. म्हणजे जी डॅश म्हणजे ग्रॅव्हिटी ऍट इक्वेटर, इक्वेटरच्या ठिकाणी ती ग्रॅव्हिटी असेल. ओके. तर मग आता आर ओमेगा स्क्वेअर किती असतो?
आर म्हणजे काय, रेडियस ऑफ अर्थ किती असते 6.4 इंटू 10⁶ मीटर. ओमेगा किती असतो 2π/t. टी म्हणजे काय, पिरियड ऑफ अर्थ. पिरियड ऑफ अर्थ किती आहे 24 तास. तासाचे किती सेकंड करा. 2π जसाच्या तसा, ओमेगाची व्हॅल्यू 2π/, पिरियड. पिरियड म्हणजे एक चक्कर पृथ्वीला असा राऊंड घ्यायला, स्वतःभोवती एक चक्कर राऊंड मारायला 24 तास लागतात. 24 आवर्स इज द पिरियड ऑफ अर्थ. मग याचे सेकंड्स कसे करायचे, 24 तासाचे, प्रत्येक तासाचे 60 मिनिट असतात आणि प्रत्येक मिनिटाचे 60 सेकंड असतात. तर 60 × 60 × 24 दॅट विल गिव्ह यू पिरियड इन सेकंड्स. मग हे कॅल्क्युलेशन पूर्ण केलं, पायची व्हॅल्यू 3.142 पुट करून हे कॅल्क्युलेशन जर केलं तर तुम्हाला आन्सर मिळेल 7.275 × 10⁻⁵ पर सेकंड. ऍक्च्युअली ओमेगा म्हणजे अँग्युलर वेलोसिटीचे युनिट रॅड पर सेकंड आहे. आता रॅड पर सेकंड आहे, मग सेकंडला वरती आणला तर त्याचे युनिट काय होईल, पर सेकंड असं होईल. त्याच्यानंतर हा ओमेगा फाइंड केला, हा आर आहे, आणि आर आणि ओमेगा स्क्वेअर हे टोटल केलं म्हणजे आरला या ओमेगाचा स्क्वेअर करून, आरला ओमेगाचा स्क्वेअर करून मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला हे आन्सर मिळेल 0.03386 मीटर पर सेकंड स्क्वेअर. और नियरली या 3 ला हा पुढचा पार्ट कट करायचा असेल तर काय करायचं, पुढचा नंबर म्हणजे 8 हा 5 किंवा 5पेक्षा मोठा असेल तर आधीच्या नंबरमध्ये एकाने वाढ करतात आणि तो 3चा झाला 4, आणि ह्या 4 मध्ये सगळे आले 400, आणि हे 386 होते 386. आता 386 मध्ये 400 मध्ये हा आला ऑलरेडी, म्हणजे हे जर कट करायचं असेल, राऊंड अप करायचं असेल तर त्याला आपण 0.034 असं लिहिणार. याला राऊंड अप करणे म्हणतात. तर आर ओमेगा स्क्वेअरची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ही 0.034 मीटर पर सेकंड स्क्वेअर इतकी असेल. मग ही इतक्या व्हॅल्यूमुळे या आर ओमेगा स्क्वेअरच्या इतकी व्हॅल्यू कमी जर केली, आपल्या ग्रॅव्हिटीच्या 9.8 मधून इतकी व्हॅल्यू आर ओमेगा स्क्वेअरची कमी केली, जे आन्सर राहील ते आन्सर म्हणजे जी डॅश असेल, म्हणजेच ग्रॅव्हिटी ॲट इक्वेटर. मग द इफेक्टिव्ह ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज रेड्युस्ड बाय अमाऊंट आर ओमेगा स्क्वेअर. इफेक्टिव्ह, आता जी डॅश ई म्हणजे ही इफेक्टिव्ह आहे. इफेक्टिव्ह म्हणजे शिल्लक किंवा परिणामी जी शिल्लक राहील, तर त्याला म्हणतो आपण द इफेक्टिव्ह ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज रेड्युस्ड बाय अमाऊंट आर ओमेगा स्क्वेअर. आर ओमेगा स्क्वेअर किती आणला आपण, 0.034 मीटर पर सेकंड स्क्वेअर ॲट इक्वेटर. आता एवढ्या फॅक्टरमुळे ग्रॅव्हिटी कमी होते. आता ऑल्सो शेप ऑफ द अर्थ इज ऍक्च्युअली अन इलिप्सॉइड. शेप ऑफ द अर्थ ऍक्च्युअली कसा आहे, इलिप्सॉइड आहे, बरोबर. बल्ज्ड ॲट इक्वेटर म्हणजे इक्वेटरच्या ठिकाणी तो फुगलेला आहे. इक्वेटोरियल रेडियस ऑफ अर्थ इज, इक्वेटोरियल रेडियस म्हणजे काय, ही रेडियस या पॉइंट ओ पासून ई पर्यंत, दिस ओई किंवा धिस डिस्टन्स, तर ते इक्वेटोरियल रेडियस ऑफ अर्थ म्हणजे ही रेडियस जास्त आहे आणि ही रेडियस कमी आहे. तर ही जी रेडियस आहे ही अथवा ही, ती किती आहे 6378 किलोमीटर, विच इज मॅक्झिमम, की जी जास्त आहे. जास्त असल्यामुळे एक आपण डेरिवेशन पाहिलं होतं बघा, कोणतं, जी, स्मॉल जी आणि कॅपिटल जी यांच्यामधलं रिलेशन तुम्ही पाहिलं होतं. तर स्मॉल जी आणि कॅपिटल जी यांचं रिलेशन काय आहे, कॅपिटल जी एम अपॉन आर स्क्वेअर. आता या ठिकाणी जीएम हा कॉन्स्टंट आहे. हा कॅपिटल जी मीन्स युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, एम मीन्स मास ऑफ अर्थ इज अ फिक्स्ड. तर आपण याला जर कॉन्स्टंट समजलं तर जी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू 1 अपॉन आर स्क्वेअर. म्हणजे हे कॉन्स्टंट, हे बघा जेव्हा प्रोपोर्शनॅलिटी काढून आपण कॉन्स्टंट टाकतो
सॉरी इक्वॅलिटी करायची असेल, प्रपोर्शनॅलिटीचं साईन काढून इक्वॅलिटी करायची असेल तेव्हा काहीतरी कॉन्स्टंट ठेवावा लागतो या साईडला, बरोबर. आणि तो कॉन्स्टंट काढला तर मग साईन कोणतं राहील, कॉन्स्टंट काढला तर इक्वॅलिटी चाललं जाईल, मग राहील कोणतं, प्रपोर्शनॅलिटी साईन. म्हणजे जी इज प्रपोर्शनल टू 1 हा कॅन्सल केला तर 1/r², म्हणजे जी इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू r². तर जी इज प्रपोर्शनल टू r², इनव्हर्सली सॉरी, जी इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू r², इनव्हर्सली म्हणजे 1/that नंबर. तर आर ई म्हणजे इक्वेटोरियल रेडियस. ई कशासाठी वापरलाय, इक्वेटोरियल रेडियस. मग ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज मिनिमम ऑन द इक्वेटर, आणि इक्वेटरवरती ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू कमी असते. आणि मग 9.8 मधून एवढा फॅक्टर मायनस केला तर तुम्हाला आन्सर मिळेल 9.7804 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे ही ऍक्च्युली आपण जी वापरतो व्हॅल्यू जी ची, ती किती वापरतो, 9.8. हा, जी ची व्हॅल्यू किती वापरतो, 9.8. म्हणजे इथं तुम्ही 0 लावू शकतात मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे 0 आपण लिहित नाही फक्त. तर ह्याच्यापेक्षा ही व्हॅल्यू कमी आहे, 9.78. हा 9.80, हा 9.78. आपण ही वापरतो, ऍव्हरेज व्हॅल्यू आहे. म्हणजे ऍक्च्युली इक्वेटरला 9.78 आहे आणि पोल्सला 9.83 आहे. किती आहे, 9.83 आहे. मग या दोघांचा ऍव्हरेज जर केला, हे प्लस हे डिवाइड बाय 2, तर आपली ही ऍव्हरेज व्हॅल्यू आपण यूज करतो. तर जी ची व्हॅल्यू आपण ऍव्हरेज वापरतो आणि म्हणून ती मिनिमम आहे ऑन इक्वेटरवर, कारण हे अंतर रेडियस जास्त आहे आणि रेडियसला ही ग्रॅव्हिटी काय आहे, इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. इनव्हर्सली म्हणजे रेडियस वाढली तर ग्रॅव्हिटी काय होईल, कमी होईल. मग रेडियस जास्त आहे म्हणून ग्रॅव्हिटी कमी आहे. कितीने कमी आहे, तर एवढ्या फॅक्टरने, r⍵² एवढ्या फॅक्टरने ती कमी आहे. तो फॅक्टर आपण काढून दाखवला. हा परीक्षेत आलं तर हे लिहायची गरज नाही, हे फक्त हे कसं आलं हे समजवण्यासाठी मी साईडला ते लिहिलेलं आहे. ऍक्च्युली हे 3 पॉइंटच मेन आहेत. समजलं. मग आता कॉसची व्हॅल्यू, cos 0 कसा आला, मग 1 × r⍵² हे कसं आलं, समजलं. तसंच आता एकदम सेम लॉजिक, थोडंसं ऑपोजिट जायचं. आता पोल्सचा विचार करूया आपण, जसा इक्वेटरचा विचार केला. ॲट विच प्लेस ऑन द अर्थ सरफेस इज द ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन मॅक्झिमम अँड वाय. आता हा पहिला पॉइंट जो आहे तो सेम आहे बघा, बिलकुल सेम. ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन ऑन द सरफेस ऑफ द अर्थ डिपेंड्स ऑन द लॅटिट्यूड ऑफ द प्लेस ॲज वेल ॲज रोटेशन अँड शेप ऑफ द अर्थ. हा पृथ्वीच्या रोटेशन आणि शेपमुळे सुद्धा आणि लॅटिट्यूडवर अवलंबून असते ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू. आता तुम्ही म्हणणार लॅटिट्यूडमुळे म्हणजे जसा जसा हा अँगल वाढत जाईल तशी तशी व्हॅल्यू वाढत जाते. थिटा वाढत जाईल तशी तशी जी ची व्हॅल्यू वाढत जाते. आता रोटेशनवर काय, रोटेशनमुळे ग्रॅव्हिटीवर कसा परिणाम होईल. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक एक्झाम्पल देतो मी. सपोज फॅनला 3 पाते असतात, बरोबर. पाते म्हणजे ब्लेड्स ऑफ ए फॅन. एका पात्यावर एक कॉईन ठेवून द्या. कॉईन म्हणजे नाणे, 1 रुपया 2 रुपयाचं नाणं एका पात्यावर वरती ठेवून द्या आणि फॅनला सगळ्यात कमी स्पीडमध्ये चालेल असं स्टार्ट करा. नाणं पडणार नाही. हा, फॅन फिरेल तरी नाणं पडणार नाही. पण थोडासा असा अमुक एक स्पीड वाढवला की त्या स्पीडला काय होईल, नाणं त्याच्या सर्क्युलर मोशन म्हणजे सर्कल पासून ते दूर फेकलं जाईल. म्हणजे जर नाणं दूर फेकलं गेलं स्पीड वाढल्यामुळे, बरोबर, स्पीड वाढला तर नाणं काय होईल, दूर फेकलं जाईल. का, कारण सर्क्युलर मोशन परफॉर्म म्हणजे पूर्ण होण्यासाठी कोणत्याही बॉडीला केंद्रकाकडे ज्या ॲक्सलरेशनने किंवा ज्या फोर्सने अट्रॅक्ट करून ठेवलेलं असतं त्याच्याचमुळे तो पदार्थ सर्क्युलर मोशनमध्ये फिरत असतो, वर्तुळाकार गती तो पूर्ण करत असतो. आणि ते सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन किंवा सेंट्रिपिटल फोर्स जर असेल तरच सर्क्युलर मोशन पॉसिबल असेल. मग आता या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे
आपण ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी समजूया. मग पृथ्वीवरच्या अनेक वस्तू, मोठे मोठे दगड धोंडे, अनेक वस्तू बिगर दोरीच्या बांधून ठेवलेल्या आहेत. जर स्पीड जास्त झाला पृथ्वीच्या तर काय होईल, त्या वस्तू पृथ्वीच्या सरफेसवरून बाहेर फेकल्या जातील, जसं कॉइन फॅनवरचं बाहेर फेकलं गेलं, बरोबर. आणि प्रत्येक वस्तू अर्थ अशी रोटेट होत असल्यामुळे प्रत्येक वस्तू ही सर्क्युलर मोशन मध्ये आहे. आणि सर्क्युलर मोशन तोच पूर्ण करू शकतो ऑब्जेक्ट किंवा बॉडी की ज्याला केंद्रकाकडे कोणीतरी ओढून ठेवलंय, म्हणजे सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन किंवा सेंट्रिपिटल फोर्स. ओके, तर असं आहे. म्हणून रोटेशनमुळे सुद्धा जी ची व्हॅल्यू कमी होते. आता वस्तू दूर फेकली गेली म्हणजे इकडचं ओढणं सेंटरकडे पृथ्वीचं ओढणं कमी झालं म्हणून वस्तू फेकली गेली. जास्त ओढलं असतं तर वस्तू गेलीच नसती. म्हणून रोटेशनमुळे पण जीच्या व्हॅल्यूवर म्हणजे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या व्हॅल्यूवर परिणाम होतो. अँड शेप ऑफ द अर्थ. आता शेप ऑफ द अर्थ म्हणजे डिस्टन्स. हे डिस्टन्स जास्त आहे, ही डिस्टन्स कमी आहे. पोलर रेडियस हे कमी आहे. तर पोलर रेडियस ही कमी आहे, म्हणजे तिचं अंतर हे मला वाटतं 6356 किलोमीटर आहे. पोलर रेडियस म्हणजे काय, ही किंवा ही रेडियस प्लस ही रेडियस. आता यांचा ॲव्हरेज म्हणजे आर असतो. आर म्हणजे रेडियस ऑफ अर्थ. आपण जी रेडियस ऑफ अर्थ वापरतो 6400 किलोमीटर, हा दोघांचा ॲव्हरेज आहे. असं पोलर रेडियस आणि याला इक्वेटोरियल रेडियस असं म्हणतात. आता पोल्स म्हणजे ध्रुव, ही रेडियस कमी असते. आता कमी असेल, आर कमी, बरोबर, आर कमी, तर जी ची व्हॅल्यू वाढेल, बरोबर. मग आता बघा, पहिला पॉईंट जसाच्या तसा आहे बघा. ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन ऑन द सरफेस ऑफ द अर्थ डिपेंड्स ऑन लॅटिट्यूड ऑफ द प्लेस एज वेल एज रोटेशन अँड शेप ऑफ द अर्थ. ॲट पोल्स लॅटिट्यूड थिटा इज इक्वल टू 90 डिग्री ॲट पोल्स. आता बघा, हे लोकेशन पी जसं आपण इक्वेटरला घेतलं होतं तसं आपण आता नॉर्थ पोल किंवा साऊथ पोलला घेऊया. जर आपण हे लोकेशन या ठिकाणी घेतलं, हे लोकेशन या ठिकाणी घेतलं, तर हा अँगल किती होईल, हा पूर्ण अँगल 90 होईल. थिटा 90 होईल आणि कॉस 90 किती असतो, 0 असतो. मग हा 0 झाला तर 0 इंटू आर ओमेगा स्क्वेअर काय होईल, 0 होईल. हे जनरल इक्वेशन आहे. हेच इक्वेशन मी तिथं परत लिहिलेलं आहे समजण्यासाठी. जी डॅश इज इक्वल टू जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर ऑफ थिटा. हे एक्सप्रेशन आपण कुठं मिळवलं होतं, व्हेरिएशन ऑफ जी विथ लॅटिट्यूड चा रिझल्ट हा होता. आणि याच्यामध्ये कॉस थिटाची व्हॅल्यू 0 जर टाकली तर 0 इंटू आर ओमेगा स्क्वेअर आन्सर इज 0. सो जी डॅश इज इक्वल टू जी म्हणजे काय, जी डॅश इज इक्वल टू जी म्हणजे काय, पृथ्वीच्या सरफेसवर जी डॅश म्हणजे पोल्सच्या ठिकाणची ग्रॅव्हिटी आणि जी म्हणजे ॲव्हरेज ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. तर ह्या दोघही सारख्या असतील. अँड दॅट इज देअर इज नो रिडक्शन इन ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे जसं इथं रिडक्शन म्हणजे एवढ्या अमाऊंटने ग्रॅव्हिटी कमी झाली 0.034 मीटर पर सेकंड स्क्वेअर, तसं इथं मात्र या फॅक्टरमुळे, हा जो फॅक्टर आहे आर ओमेगा स्क्वेअर, त्याच्यामुळे जी मध्ये बदल होत नाही किंवा कमी होत नाही. देयर इज नो रिडक्शन इन ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍट पोल्स. मग पोलर रेडियस ऑफ द अर्थ इज 6356 म्हणजे कमी कोणापेक्षा, ही इक्वेटोरियल रेडियस आहे 6378 आणि ही आहे 6356 किलोमीटर. तर ही कमी आहे रेडियस. आणि म्हणून जी आणि आरचं नातं आपण पाहिलंय. ते कसं आहे, आर म्हणजे रेडियस ऑफ अर्थ आणि ग्रॅव्हिटीचे नातं हे इनव्हर्स आहे. मग रेडियस कमी झाली तर जी वाढतो आणि रेडियस जास्त झाली तर जी हा कमी होतो. जी कमी कुठं असतो, मग इक्वेटरवरच्या प्रत्येक पॉइंटला. इक्वेटर कसा असतो, पृथ्वीच्या आडवा अर्ध 2 भाग करेल, त्याला त्या लाईनला, इमॅजिनरी लाईनला आपण इक्वेटर म्हणतो. मग जी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द
रेडियस. आता इथं पी म्हणजे पोलर रेडियस आणि इथे ई मीन्स इक्वेटोरियल रेडियस साठी मी ते तसं लिहिलंय सफिक्स. मग ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज मॅक्झिमम ऍट पोल्स आणि किती असते 9.83 असते. हे 2 नेग्लिजिबल आहे. मीटर पर सेकंड स्क्वेअर इज द युनिट. ओके, आता समजलं मग दोघं ठिकाणी काय आहे. हे दोन कारण, हे पण एक कारण आहे आणि हा आर ओमेगा स्क्वेअर फॅक्टर पण एक कारण आहे. हा रोटेशन, शेप ऑफ अर्थ आणि लॅटिट्यूड. लॅटिट्यूड म्हणजेच हेच कारण आर ओमेगा स्क्वेअरचं. हा लॅटिट्यूड म्हणजे, आणि रोटेशन म्हणजे स्पीड. आपल्या अर्थच्या स्पीड इतका मेंटेन आहे की एकही वस्तू अर्थ वरून निष्ठून बाहेर जात नाही. म्हणजे तिला ग्रॅव्हिटी आहे. जर स्पीड वाढवला तर ग्रॅव्हिटी कमी होईल आणि वस्तू दूर पृथ्वीपासून फेकल्या जाण्याची शक्यता आहे जर स्पीड वाढला तर. बरोबर. आता क्वेश्चन, एक्सरसाइज क्वेश्चन न्यूमरिकल आहे बघा. कॅल्क्युलेट द ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट अ हाईट ऑफ 300 किलोमीटर. 300 किलोमीटर उंचीवर फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ किती ग्रॅव्हिटी असेल. पृथ्वीच्या सरफेस पासून वरती 300 किलोमीटर जायचं. आता किलोमीटर हे एसआय युनिट नाहीये, म्हणून एच इज इक्वल टू 300 किलोमीटरचं कन्व्हर्शन तुम्हाला मीटरमध्ये करायचं आहे. मग किलोमीटरचं मीटर कसं करतात, 1000 ने मल्टिप्लाय करा. 1000 म्हणजे 10 क्यूबने मल्टिप्लाय केलं, मीटरमध्ये झालं. बरोबर. 300 गुणिले 1000, 1000 म्हणजे 10 क्यूब. परत या नंबरला पॉइंट कुठं आहे, या 300ला पॉइंट नाहीये म्हणजे शेवटी आहे पॉइंट. तो पॉइंट उचलून इकडे आणला 3च्या पुढे तर काय होईल, 0.3 होईल. हा नंबर काय होईल, 0.3 होईल. आता 3 डिजिट आपण या नंबरला लहान केलं, 300ला लहान केलं आणि बनवलं 0.3. 3 डिजिटने लहान केलं तर 3 डिजिट याच्यामध्ये वाढ करा म्हणजे काय होईल, हा 10 क्यूब आणि तो 3 डिजिट इकडे लेफ्टला याला लहान केलं तर तो 3 डिजिटने वाढेल म्हणजे 10⁶. समजलं की नाही. या नंबरला असं लिहिता येतं. हा नंबर आणि हा सेमच आहे आणि हा पण सेम आहे, फक्त याला मीटर मध्ये कन्व्हर्शन केलेलं आहे. बरोबर. आता याला 0.3 करण्याचं काय कारण की इथं 10⁶ ते ओपन करून दे खिडकी, हवा होते थोडी. तर हा पॉइंट इथं पुढे आणायचं काय कारण की हा पॉवर 10⁶ मला हवा होता. आता कशासाठी, कॅन्सल वगैरे साठी इझी आहे. बरोबर. मग याच्याचं म्हणजे हाईट किलोमीटरचं रूपांतर मीटर मध्ये केलं. समजलं की नाही कसं केलं, 300ला 1000 ने मल्टिप्लाय केलं, मीटर मध्ये झालं. अजून हे मीटर पक्के 300 गुणिले 10⁻³ मीटर हे पक्के झाले. अजून याला कमी करायचं 3 डिजिट म्हणजे 1 2 3 डिजिट कमी केलं म्हणजे 3च्या पुढे पॉइंट आला. मग तो 0.3 म्हणजे काय, 3/1000. 0.3 म्हणजे काय, तर हा 3 डिजिट तो कुठं मर्ज केला, हा 10 क्यूब इथं मर्ज केला म्हणजे 3 ने वाढ झाली म्हणजे 6 बनला तो. 0.3 × 10⁶. तसं रेडियसचं पण किलोमीटरचं मीटर करा आणि हे 3 पॉइंट कमी करा म्हणजे पॉइंट इथं नाही, मग त्याला कुठे टाकायचा, 6 आणि 4च्या मध्ये. 6 आणि 4च्या मध्ये पॉइंट टाकला तर काय होईल, 3 डिजिट तो पॉइंट आपण सरकवला लेफ्टला म्हणजे नंबर कमी केला. 6400चा झाला तो नंबर 6.4. मग ते जे कमी केले ते 3 आणि किलोमीटरचे मीटर करण्यासाठी 10⁻³ असे झाले 10⁻⁶. बरोबर. तर 6.4 × 10⁻⁶ मीटर. आणि जी ची व्हॅल्यू माहिती, कॅपिटल जी युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट 6.67 × 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg². आणि आपल्याला फाइंड आउट करायचे आहे ग्रॅव्हिटी ॲट हाईट एच. एच म्हणजे किती, 300 किलोमीटर. आता किलोमीटर हे एसआय युनिट नाहीये, त्याला एसआय युनिट मध्ये कन्वर्ट करायचं. सर्व व्हॅल्यूज ह्या एसआय युनिट मध्ये पाहिजेत तरच आन्सर तुमच्या एसआय युनिट मध्ये फाइंड आउट करू शकतात. बरोबर. आता या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. जी ची व्हॅल्यू आहे, आर ची आहे,
मास ऑफ अर्थ आहे 5.98 इंटू 10⁻24 किलोग्राम्स. हाईट ऑफ डेस्टिनेशन आहे किंवा पॉइंट वेअर यू वॉन्ट टू मेजर द acceleration due to gravity. Okay, so now next fact is to choose the formula. How? फॉर्म्युला आता बघा, याच्याचा संबंध आला तर आपलं हे जे रिलेशन होतं कोणतं, रिलेशन बिटवीन स्मॉल जी अँड कॅपिटल जी, काय होतं, GM अपॉन R स्क्वायर असं होतं. पण इथं एच लावला तर इथं एच ऍड करायचा आणि हा कॉमन स्क्वायर घ्यायचा. हा फॉर्म्युला तयार झाला किंवा पाहिलेला आहे आपण. आता फक्त जी ची व्हॅल्यू ही टाकली, एम ची व्हॅल्यू मास ऑफ अर्थची ही, रेडियस ऑफ अर्थची ही, एच ची व्हॅल्यू ही टाकली आणि बस सिम्प्लिफाय केलं. आता 24 मधून 11 कट किती, 13 राहिले. पहिले 10चा हिशेब करून घेतला, 10च्या घातांकांच्या, टेन्सच्या पॉवरचा हिशेब केला, 10⁻13 आणि 6.7 आणि 5.98 जसेच्या तसे अजून प्रॉडक्ट करायच्या बाकी आहे. समजलं, यांचा हिशेब 10च्या पॉवरचा हिशेब. आता या ठिकाणी दोघं ठिकाणी ऍडिशन आहे, हे पॉवर सेम असतील तर ह्याला कॉमन काढता येईल, म्हणूनच ह्याचा पॉवर दोघांचा 10⁻6 सेम घेतला. समजलं. आता 10⁻6 कॉमन घ्या, कॉमन घेतला, हा 10⁻6 आणि 10⁻6 कॉमन घेतला तर राहिलं काय, 6.4 प्लस 0.3. मग 6.4 प्लस 0.3 किती झालं, 6.7. हे प्लस हे झालं 6.7 आणि त्याचा पण स्क्वेअर आहे आणि 10⁻6 चा पण स्क्वेअर आहे. 10⁻6 चा कॉमनचा स्क्वेअर किती होईल, 10⁻12. घाताचा घात काय होतो, गुणिले होतो, बरोबर, 10⁻12. मग ह्या प्रॉडक्टला ह्याच्या स्क्वेअरने डिवाइड केलं आणि हा वरती पाठवला, 10⁻13 मायनस 12 काय राहील, 10⁻1 आणि तो पॉइंट इकडे ऍडजस्ट केला, तो मर्ज करायचा असेल 10⁻1 तर आन्सर तुम्हाला मिळेल 8.885 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे सरफेस ऑफ अर्थ वरती ग्रॅव्हिटी किती असते, 9.8 असते आणि त्या उंचीवर पोहोचल्यावर 300 किलोमीटर वरती पोहोचल्यावर ग्रॅव्हिटी किती कमी झाली, 9.8 पेक्षा 8.88 झाली, म्हणजे फार कमी झाली, बरोबर. फार म्हणण्यापेक्षा पाहुणे 9 जवळपास किंवा 8.88, बरोबर. तर अशा प्रकारे हा प्रॉब्लेम आहे. दुसरा प्रॉब्लेम बघा, ॲट व्हॉट डिस्टन्स बिलो द सरफेस ऑफ द अर्थ, ॲट व्हॉट डिस्टन्स बिलो द सरफेस ऑफ द अर्थ, अशा कोणतं अंतर आहे पृथ्वीच्या आतमध्ये, असं किती अंतर खोल, ॲट व्हॉट डिस्टन्स बिलो द सरफेस ऑफ अर्थ the acceleration due to gravity decreases by 10%. acceleration due to gravity decrease होईल कितीने, 10% ने, of its value at the surface. of its value at the surface म्हणजे काय, सरफेस वरील व्हॅल्यू पेक्षा. आता सरफेस वर ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू किती घेतो आपण, acceleration ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू 9.8. सरफेस वरील जी 9.8 व्हॅल्यू आहे तिच्या 10% ती लेस होणार अशी डेप्थ किती, कारण डेप्थ नुसार वी हॅव सीन दॅट व्हेरिएशन ऑफ जी मीन्स चेंज ऑफ जी मीन्स जी डिक्रीजेस विथ डेप्थ. हे रिलेशन आपण अगोदर पाहिलेलं आहे. तर 10%. मग बघा, समजला प्रश्न काय आहे आणि रेडियस ऑफ अर्थ दिलेली आहे 6400 किलोमीटर. ॲट व्हॉट डिस्टन्स, असं किती अंतर बिलो द सरफेस ऑफ द अर्थ म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या आतमध्ये, म्हणजे केंद्रकाकडे, पृथ्वीच्या सेंटरकडे, द ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीजेस, जी ची व्हॅल्यू ही कमी होईल किती, 10%. कोणापेक्षा, ऑफ इट्स व्हॅल्यू ॲट द सरफेस, सरफेसवरील व्हॅल्यूपेक्षा. सरफेसवर किती मानतो आपण, 9.8 आणि त्याच्या 10% कमी होईल असं खोल अंतर किती असावं. आता बघा, गिवन जीडी म्हणजे काय, ग्रॅव्हिटी ॲट डेप्थ डी, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट अ डेप्थ डी.
इज 90% ऑफ जी. आता 10% लेस होणार आहे म्हणजे ते अंतर तिथं ग्रॅव्हिटी किती असेल, आपला जो सरफेसवरचा जी आहे 9.8 ज्याची व्हॅल्यू त्याच्या 90%. म्हणजे जीडी इज इक्वल टू 90% ऑफ जी. आता 90 आणि पर्सेंट असेल तर डिवाइड बाय 100 आणि ऑफ असेल तर मल्टिप्लाइड जी हा जी. आता बघा 9 आणि जी मध्ये फरक आहे हा. ज्याचा पाय मोडलेला आहे तो जी आहे. मग 90 अपॉन 100 हा 90% ऑफ जी. जीडी किती दिलेला आहे 90% ऑफ जी म्हणजेच 10% लेस. बरोबर. तर 0 0 गेट्स कॅन्सल्ड. 9 भागिले 10 म्हणजे 0.9. बरोबर. आणि हा जी जसाच्या तसा 0.9 जी. आता आपण ह्या जीडी आला अपॉन जी केला तर जीडी अपॉन जी केला तर आन्सर काय राहील 0.9. हे जीडी इक्वल टू 0.9 टाइम्स जी काढलाय आपण. बरोबर. तो जी इकडे डिवाइड केला जीडीला तर काय मिळेल तिकडे आन्सर 0.9. जीडी अपॉन जी इज द 0.9. आणि रेडियस तर माहितीच तुम्हाला 6400 किलोमीटरचं मीटर कसं करायचं ते मीटर मध्ये केलं. आणि विचारलेली गोष्ट कोणती आहे डी, स्मॉल डी. बरोबर. फॉर्म्युला हा शिकलेलो आहे जीडी इज इक्वल टू जी इन ब्रॅकेट 1 मायनस डी बाय आर. मग आता आपल्याला डी फाइंड करायचं आहे म्हणून काय करायचं थोडं मोकळं करायचं. ह्या जीला अगोदर पाठवूया इकडे. मग जीडी अपॉन जी मग शिल्लक राहिला हा ब्रॅकेट 1 मायनस डी बाय आर. बरोबर. आता काय करायचं हा डी बाय आर इकडे आणा म्हणजे तो प्लस होईल. हा मायनस डी बाय आर इकडे प्लस होईल. आणि ह्या जीडी बाय जी ला तिकडे पाठवा म्हणजे तो सबट्रॅक्ट होईल 1 मधून. मग 1 मायनस जीडी बाय जी आणि इकडे डी बाय आर. बरोबर. हा आर परत या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. इथं मल्टिप्लाय झाला. मग डी स्मॉल डी इज इक्वल टू आर मल्टिप्लाइड विथ दिस ब्रॅकेट 1 मायनस जीडी अपॉन जी. आता डी इज इक्वल टू आर ची व्हॅल्यू किती आहे 6.4 इंटू 10⁶. बरोबर. 1 जसाच्या तसा मायनस जीडी अपॉन जी आपण तयारच करून ठेवलाय तो किती 0.9. आता 1 मधून 0.9 गेले किती राहिले 0.1. आणि हा जसाच्या तसा या 0.1 ने 6.4 ला मल्टिप्लाय केलं. 0.1 म्हणजे काय 1/10. 0.1 म्हणजे काय 0.1 म्हणजे काय 1/10. बरोबर. मग एक 10 इथून कमी करा. हा 10 चा पॉवर काहीच नाही म्हणजे किती समजायचा 1. मग हा वरती पाठवल्यावर काय होईल या 6 मधून हा 1 मायनस झाला तर 5 10⁵. हा 6.4 जसाच्या तसा. बरोबर. आता हे आन्सर आहे मीटर्स मध्ये. बरोबर. याला किलोमीटर्स मध्ये पण काढू शकतो. कसं तर ह्या 5 ला कमी करा म्हणजे 3 करा 10 क्यूब करा. मग होईल काय याला कमी केलं तर याला वाढवावं लागेल. बरोबर. आता 5 पेक्षा 3 कितीने कमी आहे 2 ने कमी. मग 2 पॉइंट हा डेसिमल वाढवा. हे जर कमी करायचं असेल तर हे राईटला सरकवायचा डेसिमल पॉइंट. मग 2 पॉइंट वाढवा म्हणजे 2 डिजिट वाढवा म्हणजे 4 आणि 0. आता तिथे एखादा डिजिट नाहीच आहे तर तेव्हा 0 घेतात. मग झाला 640. 6.4 ला काय केलं आपण 640 म्हणजे 2 डिजिट. हा पॉइंट आता कुठं आहे तो 640 नंतर आहे पण लिहायची गरज नाही. आणि हा 5 चा बनला 3. आता असं करण्याचा काय हेतू होता तर याला जर कट केलं तर आपण याला किलोमीटर म्हणू शकतो. 640 किलोमीटर म्हणजे पृथ्वीच्या आतमध्ये 640 किलोमीटर आतमध्ये गेले तर जी ची व्हॅल्यू ही 10% कमी होते. 9.8 च्या 10% जेवढी असेल तेवढी कमी होईल. समजलं. मग आता जसं किलोमीटरचं मीटर करतो तर 10 क्यूब ने मल्टिप्लाय करतो ना. किलोमीटरचं मीटर मध्ये करतो तेव्हा 10⁻³ ने मल्टिप्लाय करतो 1000 ने मल्टिप्लाय करतो. आणि कट केले तर डिवाइड केले तर 1000 ने म्हणजे 10 क्यूब ने डिवाइड केलं म्हणजे कट केलं तर मीटरचं कन्व्हर्शन किलोमीटर मध्ये करता येईल. आता या दोघं व्हॅल्यू तुम्हाला मीटर मध्ये फाइंड केली किंवा किलोमीटर मध्ये केली तरी अलाउड आहे.
बट मीटर इज बेस्ट. तुम्ही किलोमीटरमध्ये कन्व्हर्शन केलं नाही केलं तरी चालेल. ओके, पण समजण्यासाठी हां इतके मीटरमध्ये किती किलोमीटर तर समजायला एक सोपा मार्ग येतो म्हणून ते कन्व्हर्शन केलेलं आहे. ओके, नाव विल स्टॉप हिअर.